सकाळ सकाळ शुभ सकाळ. मोरोक्को देशाची राजधानी अर्थात रबात शहरामध्ये आज आपल्याला जायचे. त्यासाठी संध्याकाळच्या रेल्वेने निघून अगदी पहाटे लवकर रबात शहरात आम्ही पोचणार आहोत. मोरोक्को देशच मुळात आफ्रिकेच्या वाळवंटाचा भाग आहे. त्यामुळे इथे हिरवळ आणि पाणी अत्यल्प प्रमाणात दिसते. दूरवर नजर जाईल तिथपर्यंत वाळूचे ढीगच दिसत आहेत. तर नमस्कार मंडळी, आपल्या हॅपी अंजली इन मोरोक्को या सहलीच्या आजच्या तिसऱ्या दिवशी थेट राजधानी रबातमध्ये आपण आलो आहे. पहाटेचे 5:30 झालेत, अजून बाहेर अंधार आहे. आता जो परिसर दिसतोय तो आहे बाब अल हद या भुईकोट किल्ल्याचा परिसर. बाब अल हद या अरेबिक शब्दाचा मराठीत अर्थ होतो तलवारीच्या धारेवर. याला असे डेंजर नाव का बरं दिले असेल ते आपण समजून घेऊ. इथे या दरवाजाच्या समोर मृत्यूदंड अर्थात तलवारीने मुंडके उडवण्याची शिक्षा सर्व जनतेसमोर दिली जाते. बहुतांश मुस्लिम राष्ट्रात आजही हा रिवाज पाळला जातो. आता आपण आलोय अशोहाडा मॉस्क येथे. हा कसला टॉवर रे पप्पा? बाळा, या टॉवरचा उपयोग पूर्वी समोरच्या अटलांटिक महासागरात दीपगृहासारखा होत होता. पण काळानुरूप आता अत्याधुनिक नवीन दीपगृह बघ समोर बांधले. खोल समुद्रातल्या जहाजांना किनारा सापडावा, त्यांना संदेश पोच करता यावा यासाठी अशी दीपगृह बांधण्याची पद्धत आहे. आता आपण किल्ल्याजवळ आलोय ना? किल्ल्याच्या एका बाजूला अटलांटिक महासागर तर दुसऱ्या बाजूला बोरीग्रेग नदी आहे. 12व्या शतकात अल्मोहाद राजवंशाने बांधलेल्या या किल्ल्याच्या मेन दरवाजाने आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत. सकाळची वेळ असल्यामुळे बाजारपेठ बंद आहे, परंतु रस्ते बांधीव आणि ऐतिहासिक लुक देणारे आहेत. पप्पा, ही मांजरं बघा कशी थंडीनं कुडकुडतेत. पण एकंदरीत काय, मोरोक्कन लोकांना मांजरे पाळण्याचा भारी शौक आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकाकडेही आपल्याला कुत्रा पाळलेला दिसला नाही. शुक मनी माऊ. किल्ल्याच्या बुरुजावर आम्ही आलोय. इथून समोर दिसतोय तो बोरीग्रेग नदीचा काठ. ही नदी अशीच पुढे जाऊन समोरच्या अटलांटिक महासागराला मिळालेली दिसते. सकाळी सकाळीच आभाळ भरून आले. नुकताच एक पावसाचा शिडकावा पण येऊन गेला. आता टेम्परेचर 14 असल्यामुळे जोराची थंडी वाजून अंग कुडकुडतंय. मगाशी आपण पाहिलेल्या मोरोक्कन मांजरांसारखी आमची अवस्था व्हायच्या आत आम्ही इथून काढता पाय घेतला. आता इथून ट्राम पकडून आम्ही जातोय हसन टॉवरच्या दिशेने. हा टॉवर महम्मद पाचवा याच्या समाधीच्या शेजारी आहे. आता या ट्राममध्ये 95% स्थानिक मुस्लिम पीपल आहेत, पण कोणीही पोशाखाबाबत कट्टरपंथीय वाटत नाही. राजाची समाधी असल्याने आणि राजेशाहीच इथं असल्यामुळे इथं समोर गार्ड आहेत, अगदी रुबाबदार घोड्यावर तैनात केलेले. रेड सँडस्टोनपासून बनवलेल्या या टॉवरसमोर अनेक अर्धवट उद्ध्वस्त खांब उभे आहेत. इथे असे शेकडो खांब उभे आहेत. असेच सेम उद्ध्वस्त खांबांच्या ओळी आपण मार्केस शहरात पण पाहिल्या होत्या. जुनी सभ्यता संस्कृती जाऊन इथे नवीन सभ्यता संस्कृती स्थापन केलेली आहे. हसन टॉवरवर मोरोक्कन शैलीची बारीक कलाकुसर केलेली आढळते. ही आहे सुलतान महम्मद पाचवा याची समाधी. इथेच शेजारी त्याच्या 2 मुलांची पण समाधी आहे.
त्यांची नावे आहेत हसन दुसरा व अब्दाल्ला. एकंदरीतच हे राजघराण्याचे कब्रस्थान आहे. इथे फक्त राजवंशातल्या लोकांनाच दफन केले जाते. आज इथे काहीतरी विशेष राष्ट्रीय सण असावा, कारण बरेच बडे सरकारी अधिकारी व नेते गाड्या भरून भरून येत आहेत व समाधीला श्रद्धांजली वाहत आहेत. हे ठिकाण उंच टेकडीवर असल्यामुळे इथून रबात शहरातून वाहणारी मध्यवर्ती असणारी बोर-इग्रेग नदी व तिच्यावरील नक्षीदार कमानींचा पूल सहज दिसतोय. जगभरातून फिरताना अशा वेगवेगळ्या नद्यांचे पाणी आम्ही चाखले देखील आहे आणि संग्रहित करून ठेवले आहे. आपल्या मोरोक्कोन सहलीच्या पुढील भागात आपण जाणार आहोत कल्चरल कॅपिटल फेस या शहरात. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपली काळजी घ्या. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका.